सॉरी. तर ह्याच्यासाठी आपला हे जे शक्ती आहे ती चांगल्या पद्धतीने आपण ऍक्सेप्ट करू शकू, ग्रहण करू शकू, त्याच्यासाठी परमजीने आपल्याला एक विद्या दिलेली आहे, त्याचं नाव आहे P3Y. तर सुरू करूया आजच्या क्लासची. तर हा आजचा क्लास, माझं नाव आहे, आजचा क्लास मंगळवारचा मराठी क्लास जे असतो रात्री 9 वाजता प्रत्येक मंगळवारी. तर आजचा मंगळवार जसा मी तुम्हाला हा क्लास म्हणजे सुरू होण्याच्या आधी सांगितलं, खूप विशेष आहे, दिवस पण विशेष आहे आणि त्याची विशेषता काय आहे ते पण आपण आजच्या क्लासमध्ये थोडंफार त्याचं घेणार आहोत. तर माझं नाव आहे कविता महाजन, माझं डिग्री आहे MBA डबल स्पेशलायझेशन आणि मागच्या 20 वर्षापासून ती फिराशक्तीचा लाभ घेत आहे आणि माझी लहान मोठी खूप इच्छा पूर्ण झालेली आहे. तर P3Y म्हणजे परमची पप्र आणि परम योग. तर ह्याच्या हे एक शक्ती आहे ज्याच्याने तुमची माझी पूर्ण विश्वाच्या प्रत्येक लोकांची लाभदायी इच्छा पूर्ण करू शकते अशी एक विद्या. तर ज्या व्यक्ती, जे नवीन व्यक्ती आहेत, त्यांनी कुठल्याही गोष्ट दुसरं डोक्यात आणायचं नाहीये की हे धर्म, साधू, संत, गुरु, भगवान, इष्ट असं काहीतरी आहे. ही आहे फक्त एक शक्ती की ज्याच्याने तुम्ही कुठलीही तुमची इच्छा पूर्ण करू शकता. तुमची आध्यात्मिक उन्नती पण जर तुम्हाला करायची असेल तरी ते तुम्ही जर P3Y शक्तीकडे मागितलं तर ते नक्कीच तुमची पूर्ण होणार. तर हे एक P3Y अद्भुत शक्ती आहे. तर हे शक्ती आपण कसं घेऊ शकतो ही आपण ह्या क्लासमध्ये शिकत असतो. तर पहिला P म्हणजे परमजी. परमजी दृश्य पण आहे आणि अदृश्य पण आहे. आणि जसं आपण आजच्या पुस्तकमध्ये वाचलं, मी परत वाचते आहे की इच्छा पूर्ण करणारी जी शक्ती आहे परम शक्ती, त्याचं नाव धारण केलेलं आहे आणि ते दिव्य नाव आहे परमजी. आणि त्यांचे जे साकार स्वरूप आहे, दिव्य स्वरूप आहे ते आहे परमजीचे देह आणि चरण. तर हे P3Y शक्तीचं दिव्य धाम आहे. म्हणजे P3Y शक्तीचे प्रणेता, त्याचं मेन स्त्रोत आहे परमजी. तर परमजीच्या ह्या क्लासमध्ये आपण त्यांची शक्ती मागूया, त्वमेव माताचा श्लोक बोलूया. तर बोलूया सोबत, त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव. बोला, हे परमजी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परमजी को नमस्कार करते. परमजी, आजच्या ह्या क्लासमध्ये आपली विशेष शक्ती द्या. आजचा हा क्लास, मंगळवारचा क्लास आणि आजचा सण आणि दिवस खूप चांगला गेला, पण आजपासून पुढचे सगळे दिवस माझे चांगले जावो असं करा. तुमची विशेष शक्ती ह्या क्लासमध्ये द्या असं करा. श्याम श्याम दर्शन. तर हे होतं आपल्या परमजीचे मानसिक पूजन. तर परमजीचे दर्शन तुम्ही करू शकता? हो, तुम्ही करू शकता. तर जेव्हा तुमची 10 पेक्षा जास्त इच्छा पूर्ण झालेली आहे, तो क्रायटेरिया आहे की तुमची 10 पेक्षा जास्त जर इच्छा पूर्ण झालेली आहे तर तुम्ही पात्रता ठेवता की परमजीचे दर्शन म्हणजे साकार, जे मी तुम्हाला सांगितलं ना याच्यामध्ये की त्यांचे दिव्य जे परमजीचे देह आणि चरण ह्या दोघांचे तुम्ही दर्शन करू शकता. तोपर्यंत परमजी नाम काफी है, म्हणजे पर्याप्त आहे आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी. तर ह्याच्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये ना आपल्याला जिवंत गुरु असायला पाहिजे की जे आपल्याला प्रत्येक क्षणोक्षणी पदोपदी आपल्याला गाईड करते. आता आयुष्यामध्ये कितीही गुरु असू शकतात, पण गुरु आता म्हणजे ह्या काळीचा असावा, आपल्या सोबत असावा की ज्यांची रीच इझी आहे आणि आपल्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे, की ज्याची बुद्धी घेऊन, ज्याचे ज्ञान घेऊन आपण आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. तर प्रत्येकाला सनातन धर्मामध्ये गुरु परंपरा आहेच आहे. तर प्रत्येक व्यक्तीला गुरु होताच आणि आहेच. तर हे आपला सनातन धर्मामधलं हे गुण आहे. तर का आहे? प्रत्येक काळामध्ये, प्रत्येक युगामध्ये काही गुरु राहिले होते आणि त्याच गुरुंनी त्यांचे शिष्यांना, त्याच्याकडे ऑलरेडी क्वालिटी होती, पण गुरु असले तर अजून ते क्वालिटी एनहॅन्स होते आणि गुरुंना माहिती असतं की त्या शिष्याचं काय काम आहे आणि ते त्याला त्याच्या कामासाठी प्रोत्साहन देत असतो. तर म्हणून गुरु आपल्याला हयात असणे गरजेचं आहे. तर P3Y ह्याचे आपले, माझे, तुमचे जे टीचर आहे ते आहे डॉक्टर अजित. आणि आजचा दिवस डॉक्टर अजित
आणि आपल्या सर्वांसाठी खूप मोठा दिवस आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. तर बोलूया आजच्या दिवसाचं महत्व. तर आज आज होतं डॉक्टर अजितच्या P3Y प्राप्ती दिवस. म्हणजे आजपासून 42 वर्ष आधी डॉक्टर अजित जेव्हा शिकत होते तेव्हा त्यांचे मित्र त्यांना जेव्हा ते अभ्यास करत होते तेव्हा त्यांनी म्हटलं की अरे एखादा साधू आले म्हणे शिर्डीमध्ये, चल आपण दर्शन करायला जाऊ. तर डॉक्टर अजित तेव्हा बोलले होते की अरे मला अभ्यास करायचा, आता कुठे जे साधू वगैरे ते येत असतात, मला नाही यायचे, मला अभ्यास करायचा आहे, तू कर्म कर. तर त्या मित्राने सांगितलं अरे अभ्यास तू नंतर करून घेशील पण तू माझ्यासाठी चल, आणि नाही आवडलं तर तू दुसऱ्या दिवशी नको येऊ, पण तू माझ्यासाठी चल. आणि ते खूप बुद्धिमान आहे. तर हे ऐकून त्याच्यासाठी म्हणजे ते जे त्यांचे प्रेरक गुरु म्हणजे आहे डॉक्टर अरविंद, जे आता US मध्ये आहे आणि खूप मोठा कारोबार आहे, खूप मोठे मोठे हॉटेल्स आणि मोटेल्स ते चालवतात. तर त्यांनी डॉक्टर अजितला परमजीकडे आजच्या दिवसाला घेऊन गेले होते. आज 17 सप्टेंबर परमजीच्या डॉक्टर अजितच्या P3Y प्राप्ती दिवस. तर जेव्हा डॉक्टर अजितनी पहिल्यांदा परमजीचे दर्शन केले होते, पहिल्यांदा त्यांना परमजीची साधना मिळाली होती, परमजी मिळाले होते, तर तो आहे आजचा दिवस. तर ब्लेसिंग्स आहे आपल्यासाठी की डॉक्टर अजितला ते परमजी मिळाले आणि त्यांच्या प्रसाद रूपाला आपल्याला डॉक्टर अजित मिळाले. जर डॉक्टर अजितच गेले नसते तर आपल्याला पण कोणी गाईड करायला नसतंच, कारण की आज डॉक्टर अजितनी जे आपल्यासाठी केलेलं आहे ते साधारण कोणी करू शकत नाही. तर पण डॉक्टर अजित 15 दिवस डॉक्टर अजित त्यांच्याकडे कंटिन्यू गेले. त्यांनी त्यांच्याकडे काय ज्ञान आहे, कसं आहे, ते सगळे विचार त्यांनी सांगले की कसं असेल, काय असेल, इच्छा कशी पूर्ण होते. मग तेव्हाच परमजीने डॉक्टर अजितला काही वचन दिले होते की कशा पद्धतीने काय ऐकून काय करून तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकता. तर त्यांचं एक वचन असं होतं की इफ यू लिसन टू मी you will be best and you will be top at your best and your current condition. हे परमजींनी त्यांना सांगितलं होतं. म्हणजे जर तुम्ही माझं सांगितलेलं ऐकलं, जर तू माझं सांगितलेलं ऐकणार तर तुझ्या बॅचमध्ये, आणि तिला डॉक्टरची शिकत होती, तर तुझ्या बॅचमध्ये आणि जी आताची तुझी हालची कंडिशन आहे ना त्यापेक्षा बेटर कंडिशनमध्ये आणि टॉपच्या कंडिशनमध्ये तू राहणार जर माझं सांगितलं ऐकणार तर. तर ते डॉक्टर अजितनी विचार केला की हा साधू तर खूप असं शिकलेले आहे. परमजींनी 6 वेळा ह्या पृथ्वीची प्रदक्षिणा केली होती, म्हणजे ते 6 वेळा गेलेले होते. तर आधी डॉक्टर अजितला असं वाटलं होतं की परमजी म्हणजे एक साधू असेल किंवा शिकलेलं नसेल किंवा काहीतरी लॉजिक नसेल त्यांच्या बोलण्यामध्ये किंवा असंच काहीतरी, आपल्याला पण असतं ना जिज्ञासू असते, तसं डॉक्टर अजितला पण होते. तर जेव्हा ते पहिल्यांदा डॉक्टर अजित परमजीकडे बोलायला जात होते तेव्हा त्यांनी इंग्लिशमध्ये बोलायची सुरुवात केली की my name is Ajit Chauhan and I would like to ask you some of the questions. म्हणजे माझं नाव अजित आहे आणि मला तुम्हाला काहीतरी प्रश्न विचारायचे आहे. आणि डॉक्टर अजित म्हणतात की त्यांनी एकदम छान स्माईल देऊन मला म्हणजे त्यांची जी इंग्लिश त्यांनी सुरू केली बोलायची परमजीची, ते मला मी फ्लॅट झालो. मग नंतर मी हिंदीवर येऊन गेलो, म्हणजे असं घडलं. तर म्हणून आजचा दिवस खूप महत्वाचा आहे की बुद्धिपूर्वक आणि खूप लक्ष देऊन त्यांनी P3Y परमजीकडनं हे शिकलेलं आहे. पण एकदा जेव्हा त्यांना कळालं, डॉक्टर अजितला कळालं की हे बुद्धिमान व्यक्ती आहे, हा व्यक्तीकडे शक्ती आहे, सिद्धी आहे आणि हे फक्त शिकवताय, आणि जेव्हा त्यांनी समर्पण केलं त्यानंतर कुठलाही क्वेश्चन किंवा प्रश्न डॉक्टर अजितने विचारले नाही. मग त्या समर्पणचं रिझल्ट म्हणजे डॉक्टर अजितला भेटलेली सिद्धी आणि आपल्याला भेटलेला परमजीचा प्रसाद. तर जेही व्यक्तीने डॉक्टर अजितचे दर्शन केलेलं आहे खूप भाग्यशाली आहे, कारण की ते दिसायला सामान्य व्यक्ती आहे पण ते सामान्य व्यक्ती नाही. ते इतके बुद्धिमान आहे की जेव्हा तुम्ही डिप्रेस असाल किंवा प्रॉब्लेम मध्ये असाल पण जर त्यांची गोष्ट किंवा सलाह तुम्ही जर मानली तर तुम्ही आयुष्यामध्ये पुढे जाऊच शकतात. आणि त्या कंडिशन जेही कंडिशनमध्ये तुम्ही अडकलेले असाल किंवा आता फसलेली इकडनं कुठे बाहेर जाऊच शकत नाही, पण जर डॉक्टर अजितची आज्ञाचं तुम्ही पालन केलं ते
काहीही बोलू, समर्पण केलं एकदा, ते काहीही बोलू, तर तुम्ही त्या कंडिशनने बाहेर निघणार. तर थँक्यू परमजी की तुम्ही डॉक्टर अजितला आजच्या दिवस घेतले, जेणेकरता डॉक्टर अजित आम्हाला भेटले. आता मला एक सांगा की आपण आभार का व्यक्त व्हावा डॉक्टर अजितच्या, की त्यांनी PTY केलं. तर खूप आधी क्लासमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भगवद्गीता हे खरोखर कृष्णाने अर्जुनला निमित्त म्हणून सांगितलं होतं, राईट. की अर्जुन कन्फ्यूज होता ना, अर्जुनला कळत नव्हतं की मी माझे भाऊ लोक आहेत, माझा कुळ आहे, माझे सगळे लोक आहेत, परिवारजन आहे, स्नेहीजन आहे, तर मी कसं त्यांच्याशी युद्ध करावं. म्हणजे लोक काय म्हणतील की राजपाटसाठी भावांना मारून टाकलं असं, आणि खूप खूप कन्फ्युजन होतं. म्हणून इतकं मोठा गीताचा सार द्यावा लागला देवाने. तर देवाने तरी त्याला अर्जुनला सार दिला, इतकं मोठं भगवद्गीताचं त्याला सांगितलं, आणि त्यानंतर त्याला हिंमत आली की हो गया, मी जे करतो ते सत्यच करतो, आणि माझ्या पक्षामध्ये सत्याचं मला कोणाला बघायची गरज नाही. तर जे खरोखर माझ्यासोबत आहे तर मला दुसरं बघायची काय गरज, राईट. तो हिंमत त्यांना आली. पण त्यांना हे विचार नाही आला अर्जुनला की हे जे ही वस्तू मला किंवा हा जे परम ज्ञान मला भेटलं आज कृष्णाकडून, तर ते बाकीचे मानवींना कसं मिळेल, हा हा विचार अर्जुनने केला नाही. म्हणून त्या गीताला लिहायला दुसरीकडे आहे अजून, ते गीता कशी लिहिली गेली. पण जेव्हा त्यांनीच लिहिली, तर कारण की निमित्त तुम्हीच आहात. आता पण आपण जे भगवद्गीता वाचतो तेव्हा कृष्णार्जुन संवाद असं म्हणून वाचतो, राईट. तर हे त्याला नव्हतं आयडिया आली. पण जर असते तर आपल्याकडे अजून भगवद्गीतेचा अजून काही किती सार असते की जे सार फक्त त्यांनी त्या पुरतच ठेवलेलं होतं त्या युद्धासाठी, राईट. तर डॉक्टर अजितचा आपण आभार ह्या करता मानतो, कारण की जेव्हा जेव्हा ते परमजींना भेटले आणि त्यांनी समर्पण केलं, त्यानंतर त्यांनी हे डोक्यात ठेवलं की मला जेही परमजी शिकवतायत ते मला लोकांना द्यायचं आहे, मला माझ्या पुरतं ठेवायचं नाहीये. मी सुखी आहे तर दुसऱ्यांना पण सुखी मला करायचं आहे. तर हे बुद्धी सगळ्यांना असतेच असं नसतं, पण त्यांना त्यावेळेला होती. त्यांनी पहिले स्वतःवर एक्सपेरिमेंट केलं, काम होतंय का, मला मनाला शांती भेटते का, मी पुढे आलो का, मला डिग्री भेटली का, मी आयुष्यामध्ये पुढे झालो का, माझ्या बॅचमध्ये टॉपला गेलो का, हे सगळे एक्सपिरियन्स त्यांनी केले. आणि हा एक्सपिरियन्स नंतर त्यांनी सगळं लिहून घेतलं, आणि ते नंतर आपल्याला समजवत आहे. किती महान आणि किती दूरची दृष्टी असेल त्यांची की मला लोकांपर्यंत हे पोहोचवायचं आहे. म्हणून आपल्याला डॉक्टरजींच्या अभिवादन करायचं आहे. तर चला आपण आज गुरु ब्रह्माचा श्लोक बोलू, डॉक्टरजींचं मनापासून मानसिक पूजन करूया, आणि आपले जे गुरु आहेत त्यांचं बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर ही होती गुरु वंदना. तर आता 3 भाई ह्याचे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की ही एक परमची शक्ती आहे की ज्याच्याने कुठलीही इच्छा 75% पेक्षा जास्त आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. पण तेही आहे नियम अनुसार आपल्याला ते फॉलो करायचं आहे. जसं भगवद्गीतामध्ये कृष्णाने सांगितलं की तुला युद्ध करायचं हे शक्य आहे, तू बरोबर करतोय, पण शेवटी निर्णय कोणावर होता, अर्जुन. त्यांनी सांगितलं आता मी तुला सगळं ज्ञान दिलं, सगळं सांगितलं, आता नाव डिसिजन इज युअर्स. म्हणजे कृष्णाने तेव्हाही त्याला फोर्स नव्हतं केलं, तरी त्याला समजवायचा प्रयत्न केला, आणि त्यानंतरचा पण शेवटचं डिसिजन अर्जुनला दिलं होतं. म्हणजे कर्म तरी आपल्यालाच करायचं आहे, डिसिजन तरी पण आपल्यालाच घ्यायचं आहे. सो दिस इज अ फाईन डिसिजन की आपण काय करतोय. तर तसंच अर्जुन सारखं व्हायचं आहे की जसं आपल्याला इतकी वेळ शक्ती भेटली की आपल्याला त्याच्यावर तटस्थ राहायचं आहे आणि त्याच्या मागे पुढे बघायचं नाही. तर ह्या क्लासमध्ये शिकवण्यात येत आहे पहिले आहे परमश्वास. परमश्वास म्हणजे मनाला शांत देणारी एक दिव्य क्रिया की ज्याच्याने आपल्याला मन कधीही कुठल्या परिस्थितीमध्ये शांत होऊ शकतो. त्याच्याला आपण करूया परमश्वासची क्रिया. तर खूप सिंपल क्रिया आहे. दात सटलेले श्वास म्हणजे तोंडाने छातीत भरायचा आहे, नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. अशा पद्धतीने आपण श्वास करायचा आहे, आणि हा झाला एक परमश्वास. असं आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. बोलूया वाक्य. आता परमश्वास जे आहे, परमश्वासची क्रिया दिव्य तर आहे, पण परमजीचे वाक्य आपल्याला
सोडावे लागतात. जसं मला जर तुमच्याशी बोलायचं आहे फोनवर, तर मी असं सांगितलं, हा आता मला किशोर भावाशी बोलायचं आहे, आणि फक्त बोलले, नंबर नाही लावला, तर मला किशोर भाऊ बोलू शकणार आहे का? नाही बोलू शकणार. मला त्यांचा नंबर लावावा लागेल, जे असेल ते 984523, जे काही नंबर असेल ते डायल केलं तर नंतर मी त्यांच्याशी बोलू शकते. सेम तसंच परंतुची शक्ती, ती व्हायची शक्ती तुम्ही बोलवावी लागेल. त्यानंतर ही जी क्रिया आहे ते दुप्पट 3 टाइम्स काम करेल. आणि ह्याचा अनुभव तुम्ही स्वतः आत्ताच ह्या क्लासमध्ये बसून करू शकता. कारण आजचा दिवस खूप दिव्य आहे. आज तुम्ही जे ह्या क्लासला विशेष आशीर्वाद पण भेटलेला आहे डॉक्टर अजितचे, की जेही व्यक्ती आज परम योग परम श्वास मन लावून करेल तर त्यांना नक्कीच अनुभव होईल. आणि तुम्हाला सगळ्यांना काही अनुभव झाला तर मला नक्कीच कळवा, की जेणेकरता मी ते अनुभव डॉक्टर अजितला सांगू शकतो. तर वाक्य नंबर परमश्वास करताना 6वा 7वा 8वा आणि 9वा, तर ते आपल्याला बोलायचं आहे. तर ज्यांच्याकडे हे कार्ड आहे किंवा ज्यांच्या पाठ आहे तर ते माझ्यासोबत बोला. मी ज्यांना येत नाही ते माझ्या पाठमध्ये बोलूया. हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम श्वास की हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनामध्ये शांती द्या, गुस्सा कमी करा, माझ्या घरामध्ये मेल जोड वाढो असं करा. जेही सायकोसोमॅटिक प्रॉब्लेम आहे, टेन्शन डिप्रेशन आहे ते कमी करा. मी चांगले सरळ खरे निर्णय घेऊ असं करा. माझं मन डोकं सगळं शांत करा. आता करूया 10 लांब परमश्वास आणि लक्ष केंद्रित करायचे आहे परमजी नावावर. दास म्हणजे पास, म्हणजे 10 पर्यंत मन आपलं अशांत असेल किंवा तुम्ही हे परमश्वास करू शकता. किंवा भांडण करण्याच्या आधी पण तुम्ही परमश्वास देऊ शकता. तर परमश्वासने जेव्हा आपलं मन शांत होतं तेव्हा आपले जे विचार असतात ते जास्त क्लिअर होतात, आपलं विजन जास्त क्लिअर होतं आणि आपल्याला समोरच्या व्यक्तीला काय उत्तर द्यायचे आहे ते आपल्याला आपोआप परमच्या शक्तीमुळे कळायला लागतं. तर हे माझा सचोट अनुभव आहे. तर हे अनुभव तुम्ही पण करू शकता. तर चला आता करूया आपण ऐकूया आता डॉक्टर अजितची बाणी. तर सगळ्यांनी पाणी हातात घालायचं आहे. आपल्याला पाणी
शरणं शरणं गच्छामि. तर हे होती आपली डॉक्टर अजितची वाणी. तर जसं की आज डॉक्टर अजितचा प्राप्ती दिवस आहे, तर त्याच्यासाठी पण आज डॉक्टर अजितने मेसेज पाठवलेला आहे, ऑडिओ मेसेज, तर ते पण आपण ऐकूया. शरणं शरणं गच्छामि. जसं आज अनंत चतुर्थी पण आहे, डॉक्टर अजितने सांगितलं त्याप्रमाणे की आज हसी खुशी वाजत गाजत आज गणपती बाप्पाला आपण परत त्यांच्या धामला पाठवत असतो. इतके दिवस आपल्यासोबत राहतात आणि त्यानंतर परत आपण त्यांना त्यांच्या धामात पाठवतो, की जेणेकरता परत ते त्यांच्या धाममध्ये जावे आणि आपले जेही कर्म करतो ते बघणार. तर आता परमजी काय आणि इव्हन डॉक्टरची पण हे सांगितलं होतं की परमजी हे म्हणायचे की मला बोली बच्चनवाले लोक नकोय, की जसं फक्त बोलतात, तोंडाने बोलतात, पण कर्माला बघायला गेले तर ते काहीच करत नाही. तर त्यांचे परमजीचे वचन पण आहे की कोणाची बोलीवर जाऊ नका, करणीवर जा. तर म्हणजे कोणीतरी तुमच्याशी खूप गो 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 बोलतंय, पण तरी त्याची करणी काय आहे, त्याचे कर्म काय आहे, त्याच्या वागणुकी कशी आहे, त्याच्यावर जायचं आहे. कधीतरी कोणीतरी माणूस असतो की तो कडवट बोलतो, सत्य बोलतो, पण तोंडावर बोलतो, पण त्याची वागणुकी किंवा कर्म खूप चांगले असतात. तर त्याच्यावरनं माणसाची कदर करावी. तर हे परमजी तेव्हा सांगत होते. तर चला क्लास पुढे करूया. तर ह्या क्लासमध्ये आपण पूर्ण आठवड्याचं
पप्र घेत असतो. तर बोलूया पप्र. पप्र म्हणजे काय? 1 ते 11 वाक्य. इच्छापूर्वक संकट होतं. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण हा 11 वाक्याचा प्रयोग करू शकतो. खूप लोकांना असे पण प्रश्न असतात की म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला 10वा वाक्य बोलावं लागतं. त्याच्यामध्ये आहे इच्छा पूर्ण होते, आपल्याला काहीतरी समर्पण करायचं आहे. परमजी म्हणायचे कोई भी क्वालिटी वाली चीज म्हणजे कुठलीही क्वालिटी वाली वस्तू मुफत मध्ये म्हणजे फुकट मध्ये मिळत नाही. आणि हे तर उधारची दुकान आहे. पहिले इच्छा पूर्ण करून घ्या, त्यानंतर द्या. तुम्ही पहिला बघा तुमची इच्छा पूर्ण झाली का? इच्छा पूर्ण नाही झाली, पैसे द्यायची गरज नाही. जे तुम्ही कमिट केलं ते पण करायची गरज नाही. पण तुम्हाला इच्छा पूर्ण करायचीच आहे तर समर्पण आणि प्रचार दोघं वाढवा, इच्छा पूर्ण होणारच होणार. तर त्याच्यासाठी हे वाक्याचे कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही हे करू शकतात म्हणजे प्रयोग करू शकतात. हे पूर्ण सायंटिफिक आहे. P3 शक्ती इज बेस्ड ऑन सायंटिस्ट आणि आपल्याला त्याला रिसर्च करायचा आहे. तर खूप व्यक्ती आता इथे उपस्थितांचे युट्यूबवर बघत असतात, ते हे रिसर्च करतात आणि खूप लोकांची इच्छा P3 शक्तीने पूर्ण झाली. तर बोलूया आपण 1 ते 11 वाक्य. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला फोन लावा लागतो त्या शक्तीला बोलायचं, तर तसंच ही 11 वाक्य जी आहेत ती काही श्लोक मंत्र नाही. त्याला सहज तुम्ही बोलले तर काही इच्छा म्हणजे काही तुम्हाला इतका लाभ होणार नाही. पण जर तुम्हाला इच्छा पूर्ण करायची आहे तर तुम्ही हे याच्यामध्ये दिलेले 1 ते 11 वाक्य बोलायचे आहे. तर बोलूया आपण 1 ते 11 वाक्य आणि पप्र करूया. बोलूया परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परमजी मुझ पर कृपा करो, शिव का कर परमजी को नमस्कार करते हैं. परमजी हा मंगळवार ते पुढच्या मंगळवारपर्यंतचे सगळे दिवस माझे चांगले जावं असं करा. माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी व्हावा, माझ्या घरामध्ये लक्ष्मी येऊ, बरकत येऊ असं करा. घरामध्ये लढाई झगडा कमी हो. मी जिथे जॉब करतो, नोकरी करतो, व्यवसाय करतो त्याच्यामध्ये बरकत द्या. माझे कलीग बॉस माझ्याने इम्प्रेस हो, मी चांगलं काम करू असं करा. माझी बुद्धी विकास करा. मी जेही मला येणारे जेही विघ्न आहे ते कमी करा, दूर करा. मी आनंदित खुशखुशाल राहू. ह्या मंगळवार ते पुढच्या मंगळवारचे प्रत्येक दिवस माझे आनंदित आणि खुशखुशाल जाऊ असं करा. कुठल्याही मोठी इच्छा असेल किंवा कुठलीही अडचण आली तर मी पप्र करेन, ते सगळे माझे पप्र सफळ हो असं करा. इच्छा पूर्ण होते ही पकरमध्ये 10 रुपये किंवा जे तुमची इच्छा परमजींना देईल किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देईल. वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पकर मी पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल आणि 2 व्यक्तींमध्ये हा क्लासची किंवा P3 शक्तीची माहिती देईल आणि 1 व्यक्तीमध्ये गुड्डक पप्रकाचा प्रचार. तर हे झालं आपलं पप्र. हे सगळं गिव्ह अँड टेक आहे. फक्त मी आणि जर हे जे क्लास आहे हे फक्त ऐकण्याने तुम्हाला चांगलं होणार आहे किंवा बरं होणार आहे तर हे चुकीचं आहे. दिस इज प्रॅक्टिकल. तर मी जसं डॉक्टर आहे तर डॉक्टर फक्त बोलला हा तुम्ही क्रॉसिंग घ्या, हे घ्या, ते घ्या, 650 घ्या, तुमचा ताप बरं होईल, तर तुम्ही बरे नाही होणार. ते गोळी घ्यावी लागणार, ते दवा घ्यावी लागणार. तर तसंच जिथे त्याच्यामध्ये जेही तुम्हाला शिकवण्यात येत आहे ते सगळं तुम्हाला शिकायचं आहे, प्रॅक्टिकल करायचं आहे. कुठेतरी अडकलं तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आता करूया आपण एक दिव्य क्रिया, त्याचं नाव आहे परमनाद. तर परमनादने इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते, बुद्धी विकास होतो आणि ज्या व्यक्तीला व्यसनमुक्ती करायची आहे त्याच्यामध्ये पण हे मदत रूप आहे. आणि जे व्यक्ती आहेत की ज्यांना आध्यात्मिक अनुभव करायचा आहे, त्यांना देवी देवता इष्ट यांचे दर्शन करायचे आहे, त्यांच्यासाठी हे परमनाद आशीर्वाद रूप आहे. तर आपण परमनादची क्रिया पण खूप सोपी क्रिया आहे. ते कसं करायचं आहे तर सरळ उभी राहायची, सरळ गर्दन मस्तक कमल एका लाईनमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचे आहे तोंडाने. कसं घ्यायचं आहे? दात असे सटलेले. श्वास घ्यायचा आहे तोंडाने, छातीत धरायचं आहे, नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे. जेव्हा आपण श्वास बाहेर काढतो तेव्हा भुमरा जसा गुंजन करतो तसं गुंजन होतं. तर तसं तो होतो एक परमनाद. मी तुम्हाला करून दाखवते, तुम्ही शिकून घ्या आणि करा. तर हे आहे एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर जसं मी तुम्हाला सांगितलं की परमजीची शक्तीला आपल्याला
ह्या क्रियासोबत कनेक्ट करायचं आहे, तर त्या शक्तीला कनेक्ट करण्यासाठी ह्याच्यामध्ये दिलेले 1 ते 9 वाक्य हे गुडलक पत्रकार आपल्याकडे असायलाच पाहिजे, आपल्या खिशामध्ये असायलाच पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. तर हे 1 ते 9 वाक्य आपण बोलतो आणि त्यानंतर परमजीची शक्तीला कनेक्ट करतो. बोलूया वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि. हे परमजी, मुझ पर कृपा करून शिष्टाकर परमजी को नमस्कार करते हैं. परमजी, परमयोगची हे क्रियामध्ये आपली सक्रिया मनाला शांती द्या, सद्बुद्धी द्या. रात्री चांगली झोप येऊ द्या. माझा आध्यात्मिक विकास करा, आध्यात्मिक उन्नती करा, मी खूप पुढे जाऊ असं करा. आता नाम 3 परंपरा. परमजी आणि डॉक्टरांचे स्मरण करून आपण सर्वांना आशीर्वाद की जी तुम्ही इच्छा मागत आहात ते सगळे परमजी स्वीकार करतील आणि नियम अनुसार ते सगळे इच्छा तुमचे पूर्ण होतील. पण जेही शिकवण्यात येत आलं आहे तर ते नक्कीच करा. आणि आज ज्या लोकांनी मन लावून जसं सांगितलं तसं जर केलं असेल तर त्याला नक्कीच अनुभव झाला असेल. आणि जेही अनुभव झाला असेल तर ते तुम्ही लिहून पाठवा. आणि आपली इच्छा परमजीने पूर्ण केलेली आहे. आपल्या आयुष्यामध्ये आपण म्हणतो ना, एक व्यक्तीने जेव्हा आपल्याला एकदा मदत केली असते तर आपण किती वेळा त्यांना थँक्यू म्हणतो. किंवा आता तर आपण असं ऐशान फरामोर झालेलो की आपण थँक्यू पण म्हणत नाही, पण ते करायला पाहिजे. ज्यांनी आपल्याला मदत केली तर त्यांना थँक्यू सांगायलाच पाहिजे. तर जर आपण त्यांना थँक्यू म्हणतो तर हे तर परमात्मा की जे आपल्याला शक्यच नव्हतं, जे आपल्याकडे भेटणारच नव्हतं, तरी पण ते गोष्ट आपल्याला त्यांनी दिली आहे. तर त्यांच्यासाठी प्रामाणिकता त्यांच्या हे पृथ्वीवाय कर्त्यांसाठी 4 क्वालिटी आपल्यामध्ये असायलाच पाहिजे. तर पहिली आहे प्रामाणिकता. तर प्रामाणिकता हेच की इच्छा पूर्ण झाली, दीपकाचे पैसे आणि प्रचार करूनच द्यायचा आहे, माझ्याकडे उधारी ठेवायचीच नाही. पहिला पृथ्वीवाय जर तुम्हाला क्लिअरली जर अंडरस्टँड करायचे असेल तर व्यवहारू समजा की हे एक उधारीची दुकान आहे ज्याच्यामध्ये मी माझी इच्छा पूर्ण करू शकतो वाजिब दाम घेऊन. जर 100 रुपये किलो साखर असेल दुकानात तर तुम्ही त्यांना मागितलं की भाई 10 रुपयामध्ये किलो साखर दे ना, तर ते नाही देणार. जोपर्यंत 100 रुपये तो देत नाही, तो तुम्ही 100 रुपये देत नाही तोपर्यंत तुम्हाला तो साखर देणार नाही. सेम तसंच आहे या दुकानामध्ये पण जे इच्छा पूर्ण करण्यासाठी जितकं तुमच्याकडनं समर्पण आणि प्रचार आवश्यक आहे हे सिद्धी घेतेच घेते. तर हे तुम्ही ते ऑफर करणार, तुमची इच्छा पूर्ण होणार. त्यानंतर खूप टप्पे आहेत, ते स्टेप बाय स्टेप आपण जाऊ शकतो. तर पहिले स्टेप असं आहे की तुमची शक्ती इच्छा पूर्ण होते, तर पहिले तुमची इच्छा पूर्ण करा. त्यानंतर स्टेप बाय स्टेप तुम्ही पुढे जाऊ शकता. ते आता वैचारिक कसं जाऊ शकतो, पर्सनॅलिटीने कसं जाऊ शकतो, भौतिकमध्ये कसं पुढे जाऊ शकतो, आध्यात्मिकमध्ये कसं पुढे जाऊ शकतो, हे सगळे स्टेप्स आहेत. तर ते स्टेप्स आपण नंतर शिकू शकतो. तर प्रचार करायलाच हवा. आपण मुख्य नाही आहोत. आणि गीतामध्ये पण लिहिलेलं आहे की ज्यांना ज्ञान आहे, ज्यांना माहिती आहे काय गोष्ट सत्य आहे, सत्य ऐकू नये. समोरच्या व्यक्ती जर तकलीफमध्ये असेल, दुःखी असेल आणि तरी तुम्ही काही बोलत नाही तर त्याच्यासाठी मुख्य तुम्ही दोषी आहात. तर हे मी तुम्हाला सांगते आहे, माझ्याकडनं पण ते चुका झालेल्या आहे की कोणीतरी व्यक्ती किंवा माझी मैत्रिणी किंवा माझ्याकडे जे व्यक्ती येतात आणि तरी मी त्यांना सांगू शकते नाही, तर हे माझी चूक आहे की ते इतक्या वर्ष दुःखामध्ये राहिले आणि त्यांना पृथ्वीवर शक्तीने दिल्या नाही. तर आता मी ठरवलं आहे कोणीही व्यक्ती येऊ तर मी त्यांना पृथ्वीवरची माहिती घेऊनच देणार आहे. मला इतके चमत्कार झाले तर त्याला का नाही होणार, आणि झालेच आहे. तर ते आपण अशी कुमारी आपल्यामध्ये ठेवायची आहे. तर चला आजचा क्लास
खूप इम्पॉर्टंट होता. मंगळवार म्हणजे आपला शुभ दिवस, आनंदमय आणि प्रत्येक दिवस चांगले जावं, पॉझिटिव्ह जावं, त्याच्यासाठीच आपला हा क्लास. त्यानंतरच्या डॉक्टर अजितचा P3Y प्राप्ती दिन क्लास, आंतरराष्ट्रीय बचाव दिवस. आणि चौथा म्हणजे आज गणपती बाप्पा त्यांच्या घरी गेले, तर गणपती बाप्पा आज खूप खुश आहे. म्हणून आजचा हा क्लास खूपच महत्त्वाचा होता. आज आपल्याला खूप 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 जास्त शक्ती मिळालेली आहे. तर यथानुसार रात्री परमयोग करून झोपायचं आहे. आणि डॉक्टर अजितचे जे अनुभव आहेत, जेव्हा त्यांना परमजी मिळते तेव्हा त्यांना कसं वाटत होतं किंवा ते काय आहे आणि आत्ताचं सत्य काय आहे, तर त्याच्यासाठी P3Y महाराष्ट्राचे जे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये मी क्लास पण शेअर केलेला आहे. तर सकाळी 7 वाजताचा जे डॉक्टर अजितने आपल्याला ऑडिओमध्ये सांगितलं, तर ते पण क्लास तुम्ही अटेंड करू शकतात आणि अजून माहिती घेऊ शकता. तर ह्या क्लासची लिंक, यूट्यूबची लिंक मी आपल्या ग्रुपमध्ये टाकणार आहे. आपले ओळखीचे जेही लोक असतील त्याच्यामध्ये तुम्ही ही यूट्यूबची लिंक पाठवू शकता, जेणेकरता त्यांना पण ही P3Yची माहिती मिळेल. करूया क्लास समापन. बोलूया, हे परमजी मुझ पर कृपा करो, शिकाकर परमजी को नमस्कार. परमजी, आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइलम नाम मम. परमजी की जय हो, जय जयकार हो. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. तोपर्यंत सगळं हसत राहा, सेफ राहा, चांगल्या पद्धतीने राहा आणि परम योग नित्य करत राहा. चरणम शरणम गच्छामि.